नाना पाटेकर विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. जन्म 1 जानेवारी 1951. मुरुड जंजिरा. हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटात व नाटकात भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा खूपच गाजला. कार्यक्षेत्र अभिनय, चित्रपट, नाटके. नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला, त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा एक अभिनेता आहे. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठीत व हिंदी चित्रपटसृष्टीत नटसम्राट आहे. नाना मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कला शिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकात कामे करू लागले. कारकीर्द. नाना पाटेकर यांनी गगन इ.स. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाही. पुढे 8 वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. गिद्ध, भालू, शिशा या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटात नाना होते. त्यापैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही. राज बब्बर यांनी प्रमुख भूमिका असलेला आज की आवाज चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणण्याजोगे होते, पण तो चित्रपट पडला. नानाची पहिली यशस्वी भूमिका एन. चंद्रा यांनी पहिली वहिली निर्मित व दिग्दर्शित केलेला अंकुश हा चित्रपट 1986 मध्ये आलेला. या चित्रपटात नानांनी एक सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानाची ही भूमिका अविस्मरणीय ठरली. 1987 मध्ये आलेला एन. चंद्रा यांच्या प्रतिघातमधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती. 1989 मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. 1992 मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकर प्रमुख भूमिका करावयाचा पहिला मान मिळाला. आपल्या संवाद फेरीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांना तोडीस तोड असा अभिनय केला. 1914 मध्ये प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. नाटके आणि त्यातील भूमिका. पुरुष, गुलाबराव, हमीदाबाईची कोठी, सत्तार त्यांचे प्रमुख चित्रपट. 1986 मध्ये अंकुश, 1986 मध्ये माफीचा साक्षीदार, अंगार, अग्निसाक्षी, अंधायुध, अपहरण, अब तक 56, अभय, अवाम, आज की आवाज, इट्स माय लाईफ, कोहराम, क्रांतिवीर, खामोशी, गँग, गमन, गिद्ध, गुलाम मुस्तफा, टॅक्सी नंबर 9211, डरना मना है, तहकीब, तिरंगा, त्रिशग्नी, थोडासा रुमानी हो जाए, द अटॅक ऑफ 26/11, दहलीज, दीक्षा, देऊळ, नटसम्राट, पक पकाक, परिंदा, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, परिघात, प्रहार, भालू, भूत, मोहरे, यशवंत, युगपुरुष, राजनीती, राजू बन गया जेंटलमॅन, वजूद, वध, वेलकम बॅक, शक्ती द पॉवर, शेला, सलाम बॉम्बे, सागर संगम, सूत्रधार, हॅट्रिक, हम दोनो, होतुतू, नटसम्राट. त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार. 1990 मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता परिंदा, 1992 मध्ये सर्वोत्तम खलनायक अंगार, 1995 मध्ये सर्वोत्तम अभिनेता क्रांतिवीर, राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्तम अभिनेता क्रांतिवीर, स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्तम अभिनेता, फिल्मफेअर पुरस्कार 2005 सर्वोत्तम खलनायक अपहरण, 2005 स्टार स्क्रीन पुरस्कार सर्वोत्तम खलनायक अपहरण, पद्मश्री पुरस्कार 2013, 2016 मध्ये
गोदावरी गौरव पुरस्कार. दिग्दर्शन नाना पाटेकर यांनी प्रहार द फायनल अटॅक 1951 हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनानायक जनरल व्ही के सिंग यांनी काम केले आहे. सामाजिक कार्यामध्ये नाना पाटेकर यांनी सप्टेंबर 2015 मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरद यांच्यासोबत नाम फाउंडेशनची स्थापना केली. या धर्मदाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना, विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके, तुमचा आमचा नाना म्हणजे त्यांच्यावर लिहिलेले काही पुस्तकं. या प्रकाशनामधील पुस्तकात एन चंद्रा, नाधो महानोर, सुनील गावस्कर, डॉक्टर रवी कसबेकर, रीमा मंगेश तेंडुलकर, मोहन आगाशे, एन चंद्रा, विक्रम गोखले, दिलीप प्रभावलकर, किशारी अमोणकर, सुभाष अवचट, रवींद्र साठे, अरविंद जगताप, विश्वजित शिंदे आदी 30-40 लेखकांचे नानाविषयक लेख आहेत. असा एकंदरीत नाना पाटेकर यांचा जीवन परिचय आपण उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये त्यांनी अनेक मराठीमध्ये नाटकं, त्याचबरोबर अनेक चित्रपटामध्ये खूप प्रेक्षकाच्या हृदयाला चाटून जाणाऱ्या भूमिका त्यांनी केलेल्या आहे. कित्येक चित्रपट त्यांचे अजरामर झालेले आहेत.